राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा पदार्थ ब्रेड पॅटीस. त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया. इथे मी ओवा, नमक, जिरे, हळदी पावडर, लाल तिखट, थोडं सोडा, अद्रक लसूण मिरची पेस्ट, जिरेपूड, कांदा, बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि बेसन घेतलेलं आहे. आता आपण चटणीची तयारी अगोदर करणार आहोत. त्यासाठी मी 4-5 मिरची घेतलेली आहे, लसणाच्या 10-12 कळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं अद्रक, थोडंसं कढीपत्त्याचे 4-5 पानं घातलेले आहेत, कोथिंबीर घातलेली आहे, त्यामध्ये चवीपुरतं नमक घातलेले आहे. इथे तुम्ही लिंबू पण थोडंसं पिळू शकतात. इथे मी 1-2 बर्फाचे क्यूब घातलेले आहेत. बर्फाचे क्यूब घातल्यामुळे काय होतं, आपल्या चटणीला हिरवा कलर राहतो. अशा प्रकारे तुम्ही एकदा चटणी करून बघा, खूप टेस्टी लागते. बघू शकता आता मी ग्राइंड करून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता लगेच आपण पॅटीसची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे. आपण आधी बेसन मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये मी ओवा हातावर चोळून घातलेला आहे, थोडंसं त्यामध्ये नमक घातलेलं आहे, हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे. इथे तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट पण घालू शकता. आणि थोडंसं सोडा घातलेला आहे. सोडा घातल्याने आपल्या बेसनाला थोडंसं फुलला जातो आणि जे आपण पॅटीसला कोटिंग करणार आहोत ते पण चांगलं बनलं जातं. आता बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करायचं आहे. तोपर्यंत मी साईडला कढई गरम करायला ठेवली होती. तेल घालून त्यामध्ये जिरेचा तडका दिलेला आहे आणि थोडंसं अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. त्यामध्ये लगेच मी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि इथे मी थोडंसं जिरेपूड, हळदी पावडर आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच आपण इथे चवीपुरतं नमक घालणार आहोत. जे बटाटे मी शिजवून घेतले होते ते आपण लगेच घालणार आहोत. अशा प्रकारे आपण बटाट्याचं सारण करून घेतलं ना, आपल्या पॅटीसला चव चांगली येते. आता आपण हे थंड करायला ठेवूया. तोपर्यंत आपण इथं ब्रेड घेतलेले आहेत. आता ब्रेडचे मी साईडच्या कडा ह्याला काढून घेणार आहोत. तुम्ही अशा जरी ब्रेडचे पॅटीस बनवले तरी खूप टेस्टी लागतात. शक्यतो मी ब्रेडचे कडा काढून घेते आहे. या कडाचा पण आपण नंतर यूज करणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे मी चारी साईडने त्याच्या कड्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्याचे 2 असे काप करून घेतलेले आहेत. त्रिकोणी असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व काप करून घेतलेले आहेत. आपण आता काय करणार आहोत, ते काप झाले ना, जे आपण ग्रीन चटणी बनवली होती ना ती घेणार आहोत. आपण ग्रीन चटणी ब्रेडच्या दोन्ही साईडला लावून घेणार आहोत. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल, तुम्ही वरून जरी पॅटीस बरोबर खाल्ली तरी चालेल. पण अशी प्रकारे करून बघा, आपल्या पॅटीसला खूप टेस्ट चांगली येते. इथं मी बटाट्याचं सारण आतमध्ये भरून घेत आहे आणि त्या दुसरा ब्रेड ठेवून प्रेस करून घेतलेला आहे. प्रेस करून घेतलं ना, मग ते आपले जे बटाट्याचं सारण आहे ते आतमध्ये राहून जातं. अशा प्रकारे मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहेत. इथं साईडला तोपर्यंत मी बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं. जास्त मोठ्या गॅसवर ठेवलं ना, आपले पॅटीस करपले जातात. त्यामुळे शक्यतो लो फ्लेमवरच आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे मी तेलामध्ये पॅटीस सोडून घेतलेले आहेत आणि अगदी हलक्या हाताने याला हलवत आहे. जास्त प्रेस करून पण आपल्याला हलवायचं नाही आहे. अशा प्रकारे सगळे पॅटीस मी तळून घेते आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पॅटीसचा कलर कसा आलेला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर असे दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा, घरातील सर्व मंडळींना खूप आवडेल. अशा प्रकारे सर्व पॅटीस मी एका प्लेटमध्ये तळून घेतलेले आहेत. बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपले झालेले आहेत. तो एका डिशमध्ये मी आपली बनवलेली ग्रीन चटणी, त्याबरोबर शेजवान चटणी आणि पॅटीस घेतलेले आहे. तुम्ही हे सॉसबरोबरही खाऊ शकता किंवा असे बी चवीला खूप टेस्टी लागतात. अशाच वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.